विधानसभा निवडणुकीचा मतदारांचा डेटा प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळून दिसत येत आहे। रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमधील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील मतदानाची आकडेवारी आणि जिल्हा स्तरावर मतांची आकडेवारी यामध्ये फरक दिसून येत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघांमध्ये अंतिम मतदान 69.15% होते। जिल्ह्यात एकूण मतदार 17,21,038 इतके होते। त्यापैकी 17,28,302 प्रत्यक्षात मतदान झाले। त्यामुळे संपूर्ण मतदानात 7,264 इतकी वाढीव मते आढळून आली आहेत। अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघामध्ये एकूण 3,06,230 मतदार असून त्यापैकी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2,36,244 मतदारांनी मतदान केले आहे। मात्र प्रत्यक्षात उमेदवारांना मिळालेले मतदान 2,38,000 इतकेच आहे। याचा अर्थ यामध्ये 1,756 मतदार वाढीव असल्याचे दिसून आले। कर्जत मतदारसंघामध्ये एकूण मतदार 3,18,742 असून त्यापैकी 2,40,010 जणांनी मतदान केले। मात्र मतपेटीत 2,39,999 इतकी मते पडली आहेत। उर्वरित 11 मते गेली कुठे असा सवालही उपस्थित होत आहे। उरण मतदारसंघामध्ये 3,42,101 मतदार असून त्यापैकी 2,62,747 जणांनी प्रत्यक्षात मतदान केले, परंतु प्रत्यक्षात उमेदवारांना 2,63,548 मते मिळाल्याचे आकडेवारीतून समोर आले। त्यामुळे 801 वाढीव मते आहेत। श्रीवर्धन मतदारसंघांमधील मतदारांची संख्या 2,65,286 इतकी असून त्यापैकी 1,62,794 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे। असे असताना प्रत्यक्षात मोजणीद्वारे 1,63,939 मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे। महाड मतदारसंघात 2,96,388 इतके मतदार असून त्यापैकी 2,12,016 इतक्या मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले। मात्र उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 2,13,325 इतकी असल्याचे दिसून येते। पेन मतदारसंघामध्ये एकूण 3,07,979 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। त्यापैकी 2,24,892 मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केले। त्यानुसार 2,26,527 इतकी मते उमेदवारांना मिळाली असून 1,635 इतकी मते अधिकची आहेत। पनवेल मतदारसंघामध्ये 6,52,062 एकूण मतदार असून त्यापैकी 3,82,335 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवलाय। त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना 3,82,964 इतकी मते मिळाली आहेत। दरम्यान 629 इतकी मते अधिकची आहेत। याबाबत निवडणूक आयोगाकडे त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। अनेक मतदारसंघांमध्ये अस्तित्वात असल्याने निकालांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत। काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बाबत शंका घेतली जात आहे। मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष अहवाल पाठवित असतात, तो तोंडी दिला जातो। त्या आकडेवारीत मागे पुढे होऊ शकते, 1-2 मतांचा फरक असू शकतो। मात्र अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघांची मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारी तंतोतंत जुळलेली आहे। अलिबाग मुरुडचे 1,750 टपाली मतदान होते, त्यामुळे हा फरक वाटू शकतो। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।